हालेलुया हालेलुया। एचेल 33 अध्याय 10 पासून वचन दिले। यहोशूआ 33 अध्याय वचन 10। हे मानव पुत्रा, तू इस्रायल घराण्यात सांग। काय सांगते? हे मानव पुत्रा, इस्रायलच्या घराण्याला सांग। तुम्ही म्हणतात की आमचे अपराध व आमची पापे काय कर ह्याचा भार आम्हावर आहे व त्यामुळे आम्ही क्षय पावत आहोत। आम्ही कसे जगणार? आज आपण जीवनामध्ये बघतो की पाप आज आणि दुःखाचा भार स्वतःचे भार घ्यायला सांगितले। ते 16 दिले की माझ्या मागे यायचं असेल तर स्वतःचा भार घ्या। आता प्रभू येशू ख्रिस्त एचकेलला सांगतो आणि एचकेलने आपल्या सर्वांना त्या पुस्तकांमध्ये आजच्या काळापर्यंत आपल्याला शिकवण दिलेली आहे की कशा प्रकारे आपण जीवन जगावं आणि पुढे आपल्या जीवनाला परमेश्वराची शांती कशी आहे। वचन 11 त्यात सांग प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या जीविताची शपथ कोणी दुर्जन मारावा यात मला काही संतुष्ट नाही तर त्यांनी आपल्या मार्गावरून मागे फिरावं जगावे यात मला संतोष आहे। काय जे मार्ग आहेत ना त्यातून मागे फिरा म्हणजे पापात आलिया। आता जर तुम्ही पापामध्ये जर जीवन घालवत राहणार तर तुमचं जीवन आहे स्वतःला त्याचा परिणाम दुसऱ्याला नाही। आता मी तुम्हाला मार्गदर्शन शिकवतो तुम्हाला कळवतो आमचं कर्तव्य आहे तुम्हाला आम्ही जसे बदलले तसे तुम्ही बदलावं अशा प्रकारे तुम्हाला ते मार्गदर्शन केलं जाते शिकवलं जाते। आलिया आता तुम्ही होते तसे आम्ही होतो आणि आम्ही या पापातून बाहेर उतरले प्रभूने आम्हाला बाहेर काढलं। जर बाहेर नसतं काढलं असतं तर आज पुन्हा जगात पापात वाईट गोष्टी होत असतील तर इकडे पण बसले नसते किंवा मला मार्गदर्शन केलं पण नसतं। आलिया जे एखाद्या माणसाला ते शिकवतो त्यामुळे तुला हे होते यामुळे ते होते तेव्हा त्या पापातून जेव्हा मी बाहेर उतरतो तेव्हा मला कळते की हे पाप असं आहे हे पाप असं आहे याच्यामुळे हा आजार आहे यामुळे हा प्रॉब्लेम आहे यामुळे हे दुःख आहे किंवा हे समस्या आहे। अशा परिस्थिती माणसाच्या मागे म्हणून आपण कोण आहे आता पुढे सांगते आपल्या मार्गावरून मागे फिरा काय सांगते आपल्या मार्गावरून मागे फिरा इस्रायलच्या वंशज हो तुम्ही का मरता तुम्ही कशाला मरता? आता परमेश्वर आपल्याला मारायला नाही आला तर परमेश्वर आपल्याला वाचायला आलेला म्हणजे आपण वाचावं। पहिल्या पत्रामध्ये एक 18 ज्यांचा नाश होत आहे त्याला वधस्तंभाचा संदेश पण असतो। आता आपलं जीवन आहे हे जर आम्ही आता पापापासून जर बाहेर उतरले नसतो तर आमचा अंत कधीच झाला असता। आता आम्ही काय पाप केलं हे तुम्हाला मी सांगतो। हालेलुया कारण याकोब मध्ये 5 अध्यायामध्ये आपण 15 आणि 16 पासून जर वाचन केलं 16 पासून की तुमची पापे एकमेकांमध्ये कमवून करा म्हणजे दुसऱ्यांना आम्ही कशा पापातून बाहेर आले। आता मी कोणतंच पाप म्हणजे 100% सांगितलं तर माझ्याकडून ते होत नव्हतं आणि कोणाच्या वाईट मार्गाच्या सहवासात पण नव्हतं पण परमेश्वर कधी कधी आपल्याला सगळ्या गोष्टी विषयावर शिकवण देते काय पाप असतील काय पवित्रता असते। कधी कधी आपण माणसाची संगत घेतात ते 10-17 माणसाच्या बाबतीत सावध कधी कधी हे कोणी शिकवलं नसल्यामुळे आपण काय करतो माणसाच्या बाबतीत सावध राहायला सांगितलं पण आपल्याला माणसाची संगत जास्त लागते देवाची संगत कमी लागते। तर अशा प्रकारे मी माणसाच्या सहवासात राहिलो। पहिली चांगली संगत होती चांगले मित्र होते
पाप काही बालपणाचं होतं ते एवढं काही माहिती नव्हतं, त्यात पाप असते. तर एक खेळवणं म्हणून आपण खेळत असताना अनेक पापामध्ये आपलं जीवन गेलं. तर जे काळ माझ्या जीवनामध्ये असा आला की जेव्हा मी छोटा होता, खूप बालपणामध्ये मला प्रेम मिळालं, खूप श्रीमंत चांगलं जीवन होतं माझं. आणि छोटंसं असल्यामुळे मला माझ्या घरात जास्त प्रेम आणि मला चांगला दिसण्यास छोटा असताना म्हणजे अनेक ठिकाणी मला खेळण्यास फिरवण्यास येत असत. जो पाहिजे तो उचलून त्यानंतर एक दिवस माझी मोठी बहीण मला उचलणं आणि घेऊन गेलं. एका घर होतं, उंच होतं, 5-7 पहिल्या होतं. त्या घरात नेलं आणि खेळायला लागत असताना मी त्या ओटीवरून म्हणजे त्या पायरीवरून उतरण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करत असताना मी पडलो. पडत पडत गेलो, इकडे माझा लाग. आता हा माझा इकडे एक क्रॉस आहे, हे जो माझा एक क्रॉस आहे, हा क्रॉस कशाला झालेला आहे? त्यानंतर मी 13-14 वर्षाचा असताना वडील आमचे एक लाकडं तोडत असताना ती लाकडाची कच्ची जी उडली ती इथे गेली. ना डोळ्याला लागली काय नाही. आपली आजी म्हणते नशीब डोळा वाचला. डोळा शरीराचा दिवा आहे. हल्ली तर आपण बायबलच्या आधारित गोष्टींमध्ये जर बघितलं तर ते 6 ते 22 हल्ली त्यांचे 6 ते 22 वचन. डोळा शरीराचा दिवा आहे. डोळा शरीराचा दिवा आहे. देवाने दिवा माझा विझवला नव्हता, तर दिवा पेटवलेला होता. हल्ली तर त्यावेळेला डोळ्याच्या बाजूतून गेला आणि इथे लागला. तर इथून लागल्यानंतर त्याला बाबाने जुन्या घराला मला माहिती भुसा असं काळा कलरचं ते घेतला आणि इकडे भरून ठेवलं. रक्त माझं बंद झालं. तो झाला माझा क्रॉस. एक छोटा बालपणाचा एक पट्टा आणि एक 12-13 वर्षाचा असताना एक पट्टा. आता अशा प्रकारे माझ्या जीवनाला एक सुरुवात झाली. समंजसपणाची सुरुवात. त्यानंतर माझं जीवन माझ्या कुटुंबातून मला भरपूर प्रेम असल्यामुळे मला शिस्त पण भरपूर असायची. लहान असताना आपण मुलांना फिरवतो तिकडे तिकडे, मग त्यानंतर मोठे झाले का आपल्याला सवय असते तिकडे फिरू तिकडे फिरू. आपले घरातून आई वडील सांगतात, मुलं अजिबात ऐकत नाही. पण कधी आई वडिलांच्या लक्षात नसते. 6-4 मुलांना तुमच्या शिस्तीत शिक्षणात वाढवा, इकडे तिकडे पाठवायचं नाही, इकडे तिकडे फिरवायचं. आपण जास्त मुलांना तेच फिरवतात आणि नंतर मुलं ऐकत नाही, पापामध्ये पडतात, कारण त्या संगतीचा परिणाम आहे. तर हा सांगण्याचा काळ माझ्यामध्ये आहे, तो मी तुम्हाला आता सांगत. तर जतपर्यंत आपल्याला ही साक्ष समजत नाही तोपर्यंत मनुष्य बदललेला कळत नाही. थोड्या साक्षीनेच आपलं स्वतःच लाईफ बदलू शकतो. त्यावेळेला मी 15 वर्षाच्या आसपास झालो, 13-14-15 पर्यंत. त्यानंतर आमच्या घरात फुलांचा धंदा होता आणि फुलांचा धंदा असल्यानंतर मला हमेशा फुलं काढण्यास न्यायचं. पण मला ते कळ्या काढायचा शौक नाही, आवड नाही. फुलांना पाणी बिणी देण्यासाठी झाडाला तेवढं माझ्याकडे काम होतं. पण ज्या वेळेला मी ते कळ्या काढायला गेलो तर मला आवडायचं नाही, की खाली बसायचं. आणि जेव्हा फुलवळ्यांची टाइम असते की आता मुंबईला फुलं घेऊन जाणार आहे, तेवढ्यात भरपूर आमचं जुळी चांगली असते. त्यावेळेला माझी सगळ्याची एवढीची एक म्हणून खाण्यासाठी तरी ते काम. त्यानंतर जी माझी सुरुवात झाली, मला येत नाही. अनेक परिस्थितीमध्ये हा गोंधळ आणि मला
चहा पिण्यात जाम आवडत. तर मी छोटा असल्यामुळे मला ते झोपूनच ठेवायचे. रात्रीची 3 वाजता ती कळ्या काढायला. तर माझी काय चूक व्हायची, कशी पाप व्हायची, मला चहा एवढाच द्यायचा, मी चहा पेला बघत द्यायचा. तर मला काही समज नाही, मी हे चहा चांगल्या दुधाचा चांगलं, कारण गाय वगैरे आमची चांगलं दुधाचा चहा घ्यायचा. मी काय करतो, पेला भरून प्यायचा. आणि हे काय विचार करे, परत बनवण्यापेक्षा आम्ही ठेवतो, आल्यावर गरम करतो सकाळी. हे जायचे, उठल्याला मी प्यायचा ग्लास भरून, त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून आणि मी आरामामध्ये झोपायचं. झोपला चहा कसा होता, आता चहा कसा लागतो, कारण का त्याचे दुधाचा आहे ना, त्यात पाणी किती टाकलं तरी काय समजत नाही, कलर तर आहेच नाही चहा पावडर आणि. तर मी तसंच ठेवलं. त्यांना डाऊट आला, एकदा झालं, दोनदा झालं, काय नसतं. एक दिवस मला उठवलं, काय चहा पिला ना, त्याच्यात पाणी घालून कशाला ठेवलं. मी खोटं बोललो, मी नाही. मग पाणी कसं लागतं चहा, मला काय माहिती. तू खरं बोल, खरं बोललं तर मार खाणार आहे. आणि मुली एकदम शिस्त आणि क्रिस्त एकदम बरोबर. आता काय करू, मुलीसाठी जाऊन स्टॉप झालं का, हिसाब केला. दुसऱ्या दिवशीला चहा, दुसऱ्या टायमाला गेले, कळ्याकडून आले, चहा बरोबर राहिला ना, पाणी टाकणार. आता चहा जर साखर टाकली असती तर बरोबर कळलं असतं. एवढी बुद्धी नव्हती ना, एवढं ज्ञान कुठे होतं त्या काळात. हल्ली मग हा प्रश्न ठेवला आणि म्हणतो की मला त्याचं काढायला असं करता करता मुली पुढे वयाच्या 15 वर्षापर्यंत झालो शाळेत जायला. कारण त्या अगोदर मी शाळेत जायचं मी स्टोरी सांगायचं विसरलो. तर मला ना मामाकडे शाळा होती, चर्चच्या बाजूला त्या फादरांची शाळा होती. तर मी पहिली शिकलो, दुसरीत गेलो. दुसरीत गेल्या असताना मी शाळेत जायला कंटाळा करला, थोडा कंटाळा केला. आणि त्यावेळेला असे 1 महिन्यामध्ये अशी आसपास मागे पुढे काहीतरी झालं. तर त्यावेळेला आमच्या मामाची आजी गेली, त्यानंतर जायचं बंद राहायला. थोडे दिवस गेला, परत आला, शाळेत थोडं राहिला. त्यानंतर काही काळात मामा म्हणून त्या फादरकडे गेलो. तर त्या मला शाळेत, मी गेलो, शाळेत गेलो तर फादर शाळेत यायचं नाही, निघून जा. मी गेलो, परत आमच्या घरी आईला कोणा घेऊन आलो त्या टायमाला. तर गेलो आणि त्यांनी सांगितलं नाही, त्याला शाळेत नाही, तर शाळेत सांगितलं ना, आमचे मामा, मामाची आई ही दोन्ही या टायमाला गेली म्हणून. मग मला नाव काढून द्या दुसऱ्या शाळेत. नाव नाही मिळणार, जा. शेवटी मला त्या शाळेतून दाखला मिळालाच नाही. म्हणून ते झालं, कोण नाही, आमच्या घरचं पण नाही गेले, मामाकडचे पण नाही, घरच्या बाजूलाच राहणार. आणि ते जाम स्ट्रिक होते, त्यामुळे सगळे घाबरत होते. आपल्याला त्या टायमाला एवढी समज नाही धार्मिक लोक नक्की कोण आणि कसे असतात. तुम्ही सोडून दिलं डोक्यावरचं काढून. 8 वर्ष, 9 वर्ष, 7 वर्ष तेव्हा काढलं असतं, तेव्हा म्हणजे घेतलंच नाही. मी गाया चालायला सुरुवात केली. बाबा सांगते नाही शाळेत घेतला तर ते तरी काम कर. मग गाया चालायला सुरुवात. आमची गाय अशी काही 1-2-3 वर्षे गेली का. आणि जी मुलं आपल्या इकडे ज्योतिबा शाळा आहे, त्या मराठी शाळा, त्या शाळेमध्ये तिथे 2 टीचर होते. मी गाय बांधायचा आणि ती पोरं काय करतात ते शिक्षणाकडे लागते. मला ओढ होती, काय शिकवतात काय, तर मला आवड असेल. मी मन लावून बघायचं खिडकीतून. टीचर आले ना, मला सांगते तुला शिकायचं आहे. तर हा, तू शाळेत काय जात नाही. मी त्या चर्चमध्ये जात होतो. परत एकदा गेलो, तिकडे शाळा आहे का, तिकडे नाव पाहिजे. नाव नाही म्हणायचं, हो पागवत.
मी सांगितलं मला नाव तू देत नाही, अंदाजी वय दिलं होतं. काय मला शिकायचं आहे, घरी पण नाही विचारलं, मला शिकायचं. थोडंसं विचार केला, टीचर बिचारी खूप चांगली होती, प्रेमाने मला घेतलं, बस हेच झालं. आता मी शाळेत गेलो, हुशार बनलो, घरी तिथं मस्त पटापट हुशार प्रश्नाचं उत्तर, स्वभाव चांगला, काहीच नाही. आता बाईचं एकदम पोरगासारखा आवडतं त्याला. आणि ती मला माझं पाच शिक्षण आणि थोडी हाईट उंची होती, त्यामुळे ताबडतोब मला दुसरीत टाकलं. कितीला होता दुसरीत टाकलं. तर दुसरीमध्ये मला थोडासा अभ्यास घेतला तर मला तिसरीत टाकलं. त्याच वर्षामध्ये दुसरीतून तिसरीत, हजेरी दुसरीत आणि शिक्षण तिसरीत. हजेरी दुसरीमध्ये आणि शिक्षण तिसरीच. कारण हुशार आहे आणि मोठा आहे. टीचरने काय केलं, मला सांगते तुझी हजेरी इथे घेत जा आणि शिकायला तिसरीचा अभ्यास. तिने नाव घेऊन तिने स्वतः केलं सगळं. 2-3 महिने झाले आणि त्या टीचरची बदली झाली आणि टीचरने हजेरी घ्यायला सुरुवात केली. मुलगा कुठे आहे, कोणाला काही सांगितलं, जे आहे बघ त्या वर्गात आहे, तिकडे काय करतो, हजेरी इकडे तिकडे कशाला, बोलवते ना इकडे, तिथून आला इकडे. मला सांगते तुझी हजेरी इकडे आणि तू तिकडे काय करत होतो. टीचरने पण सांगितलं तिकडे. तर दुसऱ्या बाईने तिला काय सांगितलं की याला आपण असं करून तुला वरच्या वर्गात टाकले, त्याचा वरच्या अभ्यासात आपण दिलो. तिने थोडे दिवस हजेरी घेतली, दुसऱ्याचा अभ्यास घेतला माझा, परत दुसरीमध्ये आला. थोडे दिवस झाले, दुसरीतला अभ्यास केला, बघितलं नाही हाईट पण आहे, मोठा आहे, हुशार पण आहे, पण तिसरीत येऊन सो हजेरी दुसरीत आणि शिक्षण तिसरीच. मुलगा आहे, छोटा मुलगा, त्याला काय माहिती काय होते त्याच्या मनात. तिसरीत मी चौथीत गेला, चांगला नंबर आला व्यवस्थित. चौथीत गेला, चौथीत मग डायरेक्ट चौथीचाच मला डायरेक्ट आला. चौथीत गेला, चौथीची दुसरी पण टीचर होती, ती पण सांगते पहिली, दुसरी, तिसरी, चौथी 2 वर्गामध्ये अर्धे पाठ इकडे तर अर्धा पाठ तिकडे. पहिली दुसरी इकडे, तिसरी चौथी तिकडे. तर मी त्या तिसरी चौथीत गेला, चौथीत मध्ये पण 5 झाला. 15 वर्ष मला झाली. त्या 15 वर्षात मी विद्यामंदिरला गेलो. त्या टायमाला आमच्या घरात वडिलांनी भाषाचं काम सुरू, त्याला सवलत भेटली अशी परिस्थिती आली. त्यावेळेस छोटा होता, आमचं घर बांधायचं 7 रुपये कोण होते शिबिरची. आणि माझ्या वडील लगेच कोणाला सांगायचं नाही, पण मी चूक केली आणि मीच सांगितलं मित्राला. तसं आमचं घर बांधायचं, तसं आमचं पण बांधायचं. लहान मुलाचं कसं असते. आणि अशी परिस्थिती आली त्या दिवशी आमच्या घरात अनुष्ठाईचा पैसाच आहे. त्या वेळेला दारूचा धंदा आणि फुलांचा धंदा, मूर्तीपूजेला फुलं आणि लोकांना वेषण करणारे दारू. देवाचा क्रोध भटकला तर सगळा तो दारूचा पैसा पुढे गेला आणि एकदम करोडपती पडले. भिकारी साप गरीब पडले, एवढे गरीब म्हणजे खायची मारामारी. आणि त्या नशाद्वारे सगळं बरबाद झालं. मग काय बघायचं. आता 5वी पर्यंत गेला आणि पैसे कुठे गेले, काय केलं म्हणजे 5वी मध्ये जायला शाळेत शिकायला गेलो. शिकायला टीचरने सांगितलं माझ्याकडे वयाने पुस्तक नाही, माझ्याकडे साधे कपडे घालून जायचं, शाळेचे कपडे पाहिजे. मग टीचर आणि सर होते, त्यांनी सांगितलं तुला आम्ही शाळेचे कपडे देतात, तू शाळेत. त्या टीचर बिचारे सर होते, बरंच दुकान तेवढं मदत दिली. आणि मी विचार करायला लागलो की आज माझ्या मनामध्ये चांगला विचार राहिला नाही. आता घरामध्ये पण शांती नाही, शिकायचं काय. शेवटी 5वी पर्यंत मी गेलो.
गेलो, इंग्लिश गणित तिकडे सुरू होतं, त्याच्यात पास. बाकी मराठीत गणित नापास, सगळ्यात 2च विषयाला 5. मनासारखं शिक्षणाला वेळ नाही, कारण तिकडे शाळेत गेलो, इकडे आला काम करा, हे शिका, ते करा, ते करा, आणि वडिलांची पाणी. आणि शिकायला जा. मग दुसऱ्या टायमाला मी फेल झालो त्याच्यात, पहिल्या याच्यामध्ये. दुसऱ्या याला गेलो, परत 5वी 2ला. आता ए मध्ये होता तर डी मध्ये टाकला 5वी मध्ये. ए मधून डब्बू पैसा दिला. कारण जेव्हा मी 5वीला गेलो तेव्हा माझ्याकडे एक वही आणि एक पुस्तक, आणि ते म्हणजे मराठी. अख्ख्या विषयावर लिहिलं. टीचरला माहित नाही माझ्याकडे काय. विषय काढले, फळ्यावर लिहून, इकडे लिहून, सगळं जशी बायबलची आता वचनं काढतात ना, एका वहीमध्ये, तशा प्रकारे माझं सगळ्या विषयाची पुस्तक अख्खं सगळं त्याच्यावर लिहिलं. एक दिवस चेक करण्यासाठी चाचणी परीक्षा होती, सांगायचं काय, शिकायचं काय करायचं. मला टीचर सांगते तुझी वया पुस्तक. माझ्याकडे एक पुस्तक आहे, गेल्या वर्षाचं, बाकी सगळी फाटली, परत गेल्या वर्षाचं आहे ते हल्ली. टीचर सांगते आता तुला काय करायचं. परिस्थिती कशी आहे, बाजूला टीचर होते, आमची बाजूची जमीन तिच्याच बाजूला, आणि ती टीचरने तिला भडकावलं. याचं वर्ष बरं आहे, जमीन बिमीन भरपूर आहे, याला काहीच नाही. पहिल्या त्या टीचरने पहिलं बरोबर दिलेलं सरांनी, पण परिस्थिती आहे, घरची जमीन आहे, पण घरात उत्पन्न काय ती करणार. ती सांगते आमच्याच बाजूला याची जमीन आहे, हे सगळं चांगलं आहे, आता करायचं काय. कमवणारे पाहिजेत नाही इकडे, आम्ही सगळे छोटे करणारे हल्ली. अशा परिस्थितीमध्ये सुरुवात झाली. मग कसं तरी ते शाळा धक्का मारली, साईडला आता सुट्टी करायला लागला, सुट्टी करत राहायला. करायचं काय. वडिलांचा दोष नाही, त्या दारूचा दोष. दारू पिल्यावर मी त्यांच्या समोर नसावं, माझी वाट त्याची पूर्ण, नजरेत जायचंच नाही. हल्ली अशी परिस्थिती आहे. पण त्या 5वी मध्ये तेव्हा पण मी फेल झालो. रिझल्ट घेतलं, आणून टाकलो. बाबाकडे गेला तर बाबा मला पाठवलं, दोघांमध्ये एक. 5 झाला का? 5 झाला. रिझल्ट कुठे? रिझल्ट मिस आहे, सगळं काढून देऊन. फेल झाला तर काय काय. त्यानंतर ती टीचर बिचारी जाम चांगली, मुलाप्रमाणे पाळायची. दुसरी ती पण बाजू आहे, तिची पण हे बाजूला बाजूला जमीन त्यांचीच. ती खूप चांगली. तिला बघा, तिने माझं चांगलं केलं, शिकवण झाली, रिटायरमेंट पण झाली. आणि नंतर देवाच्या कृपेत अशी झाली, जेव्हा ते 1 वर्ष 15 ऑगस्टला तिचे विद्यार्थी जमा करत होते, कोणी माझी मुलं जी शिकवली ती काही चांगलं केलेलं आहे, त्यांनी थोडस शाळेमध्ये भाषण द्यावं की तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकल्यावर तुमचं जीवनात काय चांगलं झालं. आणि योग्य वेळे मला आठवण आले की त्या शाळेत मला कपडे दिलेले, मला पुस्तकं दिलेली. तर मी परदेशात पण गेलो पहिला, तेव्हा मी आलो आणि पैसे जमा करून माझ्या मनात खूप इच्छा होते की मला हे द्यायचा. त्यामुळे प्रार्थना पण करत होता, प्रार्थनेचा पण प्रचार करत होता. तर त्यावेळेला मला पाठवलं म्हणजे देवाने नेलं समजे जा, ज्यासाठी कोणी काय केले, अशी दुसरी मुलं आहे त्याला शिकायचं शिकू दे, तू जा, तुझं कर्तव्य पार. तर मी टीचरकडे गेलो, टीचरला विचारलं, मला असे टीचर आहे का? टीचर मध्ये शिकवण झाली. नमस्ते झाली बाबा, कारण मी बाहेर देशात आलेला ना, तिला म्हणजे कपडे पण नेऊन दिले. कारण का तिने माझ्यासाठी तिला ते सर होते, त्याला पॅन्ट शर्ट आणून दिली ना, मग सांगितलं. आता माझी इच्छा आहे त्या पोरांसाठी काहीतरी द्यावं. टीचरला विचारलं, अशी किती गरीब मुलं आहेत, तर त्यांना ड्रेससाठी पैसे द्यायचे.
म्हणजे कपडे घेऊन द्यायचे, किती प्रेस असेल ते. मग थोडी नावं करतात 15-20 काय अशी नावं झाली परिस्थिती अशी माहित नाही सांगा काय असे ते टेलरला सांगा एवढं काय झालं रेडी करा सांगा एवढी पैसे तेवढी दिली आणि त्यांना समजून ते कपड्याचे टीचर सांगते थोड्या अगोदर आला असता मी तिला स्टोरी सांगितलं की कोण आहे कसा पडला काय सेवा करतो आता काय नाही माझी सगळी स्टोरी केली तिला एवढं आवडलं एवढा आनंद झाले की माझा मुलगा काहीतरी चांगलं नाही आर्या ती बसायला आहे मुलीची टीचर तिच्या मुलांची मुलीच तिला दोन्ही आणि मुलीची मुलं घेऊन एकच फिरत होती ती गाडीमध्ये चालला आणि आला टीचर कुठे चालले जवळच कारण मग ती तर बघा आपण चांगल्या मुलात असलो तर चांगली आपण कधी कधी शिकतो काय शिकायचं काय नाही आता तुम्हाला माहिती आहे तेव्हा मी ती शाळा सोडलेली होती जेव्हा शाळा सोडली तेव्हा वडील माझ्या मागे हमेशा लागायचे तू शिक म्हणजे शिक पण त्यावेळेला कसं असतं ज्याच्यावर पडते त्याला समजते आणि वडिलांचा समाजात नियम काय आहे की तुझी मुलं मोठी जरी शिकत का नाही परिस्थिती तशी होती मी 5वी तोडता फेल पण ज्ञान देणारा परमेश्वर पण आज मी लोकांना हे सांगतो आणि शिकवतो परमेश्वराचं ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ आहे हे पण गरजेचं आहे पण आत्म्याचं ज्ञान सगळं तर त्यावेळेला मला वडील कामाला पाहिजे मला सांगते कामाला कामाला कुठे तेव्हा एक दिवस मी त्या शाळेत असताना काही सुट्ट्या घेतल्या त्यामुळे वया पुस्तक नाही म्हणून जायचा कमी द्यायचा त्यावेळेला माझ्या घरातून मला घरातून बाहेर काढलं घ्यायचं नाही इकडे राहायचं नाही शिकायचं नाही तर नाही काय शाळेत जाणार एक पुस्तक नाही काय नुसतं जायचं नाही यायचं काय करायचं फोटो करून पण राहायचं नाही तर एक वेळ मला वडिलांनी मला घरातून मारणार वडिलांचं मारण मी जाम खतरनाक मी गेलो शेवटी प्रभूच्या दयेत काय माझा सपोर्ट होता परमेश्वरलाच माहिती नाही 5 आईच्या उदरापासून सुद्धा मी फोटो देवाला माहिती होतं पण शिकायला मिळालं वडिलांकडून मला शिक्षा तर मिळाली रात्रीच्या टायमामध्ये मला मुलांच्या खांदेकडे झोपायचं होतं अशी परिस्थिती आलेली होती बेटामध्ये झोपायचं गवतात झोपायचं मोठे चारा म्हणून जे गवत म्हणून ते तांगडा म्हणून त्याला सांगतात झाड असायचे त्याच्यामध्ये कोल्हे राहायचे तिथे रात्रीच्या टायमाला कोल्हे आवाज करायचे वडिलांच्या भीतीमुळे मला मध्ये जायला लागेल आणि ते सगळं मधलं ते पाडायचा तोच माझा विचार आधी त्या कठीण परिस्थितीतून मी निघालो आणि किती वेळ असा पकडणं आणि किती वेळा वडिलांना मासली पकडून द्यायची आता कोणाची तरी खड्ड्यात तिकडे असायचे खड्डे असायचे वाडीमध्ये त्या खड्ड्यामध्ये मासली जर पकडून कोणी गेलं असेल आणि त्याच्यानंतर मी मासली पकडण्याचा मासली मला मिळायची ती मासली वडिलांना नेऊन दिली त्यामुळे परत मस्ती करायची नाही आता परत केला तर थोडे दिवस जायचं माझे काय पाय मी पण मस्ती करत पण एक्सपर्ट इकडे झड तिकडे झड उन्हा छोटा होता एक दिवस कुत्रा पकडला आता घरात आलाय व्यवस्थित चाललाय का नाही ते कुत्रा खेळायला असले कुत्र्याची 2 तंगडी पकडले गोल 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 फिरून दिला एवढ्या तिकडे एक आजी होती तिने जाऊन कळलं त्या पोराला आता कुत्र्याने चावलं असतं तर काय केले कुत्र्याची पाय कशाला त्यांची छोटा आहे मला काय म्हणते कुत्र्या कारण कुत्रे मला आवडते आणि कुत्रे माझ्या बरोबर असायचे पण मी मुद्दाम असंच पकडलं खेळवड्यामध्ये चावलं असतं तर काय केलं असतं तिने आग पेटवली माझ्या अंगाला आली माझी पाठ काढली फळ काढली आणि काय माहिती नाही सायकलचं ते हवा मारायचं बरोबर असते माहिती ना हवा मारतात पंपला बाबांनी असा हातात घेतलंय का निघाला देवाने काय माहिती नाही अरुचकर माझी मागे नजर लागली मला नेहमी कळते कसं खेळायला लागेल खेळत असताना
कळते कसं आता सापडतच कसा नाही. अरे हा तो माझा स्वर्गीय बाप माझ्याकडे 27/10 माझ्या आई बापाने मला सोडलं, पण परमेश्वराने मला त्यावेळेला सोडलं नव्हतं. माझा परमेश्वर माझ्या बरोबर नजर ठेवून तो मला सांभाळत. आणि त्या वायरीचा जर मारला असता एकदम छोटा 15 वर्ष, तर माझी कंडिशन सांगू शकत नाही. वडील चांगले होते की नशा, त्यामुळे त्यांचं डोकं काम करत होतं. त्यांच्या तीव्र शोधात होताना दारू पिले ना 7-8 माणसाला असं खंड द्यायचे ठेवून. कारण शेवटी असताना आपली स्टोरी मला माहिती किती मुश्किलता झाली आणि कोणाला घरामध्ये सुख नाही राहायचं. दारू पिल्यानंतर त्यांच्या अंगात जे यायचं ना, बापरे, हालत खराब होऊन बरीच वर्ष आमची अशी गेली कठीण परिस्थिती. मग असं करता करता ही वेळ माझी गंभोरली. तर एक दिवस मला पकडलं रात्रीचे 4 वाजता झोपलेला त्या गवतामध्ये. तिथून पकडताना आला 15-16 वर्षाच्या आसपास. आणि मला पकडलं असं लाकडाच्या बेडी असतात त्याला बांधून, चोरासारखा हाताला बांधलं कात्याने आणि पायाला पण बांधलं. चोर बांधला कसा बांधला. विचार केला काय गुन्हा केला हल्ली. डॉक्टरांची पोरांचं सगळ्यांना माझ्या जीवनात काय असतं वाईट वाटायचं, परंतु देवाची इच्छा होती. एक वेळ माझी अशी आली, त्यावेळेला तिथे सुरेश नावाचा मुलगा होता, काकाकडे काम करत. आणि तिकडे आमचा रेडिओ छान सेल होता, 700 रुपयाचा त्यावेळेला रेडिओ. आज तो त्या वेळेला तिथे त्या याच्यावर एक प्लेट ठेवलेलं, तो कापायला जातो. प्लेट काढून वडिलांनी काय घेतलं, आग घेतली आणि मिरच्या त्या घेतल्या. दुसरं पण टाकण्याचं नाव नाही सांगितलं. आधी एवढं खतरनाक माझ्या जीवावरती आलेलं. तर मी त्याला उठवलं, वडिलांनी तिथे आग बनवायला लागते आणि सुक्या मिरच्या घेतल्या. याला धूर देईल ना तेव्हा हा सुधरेल, नाही तर सुधारणार. अरे आपल्या पापासाठी येशू मेला, लोकांना मारून शिक्षा करून कधी प्रगती होत नाही. प्रगती परमेश्वराच्या वचनानुसार येशूच्या रक्ताने माणसाची प्रगती होते. आता तुम्हाला पुढे पण सांगतो काय करतो. तो उठला का त्याला बाबा कशी देवाने त्याला जागा केलं माहिती. देशापरला 4 रोज सकाळी जागा. आणि तो उठला, छोटाच पोरगा, तो मोठा पण होता, माझ्या एवढा चौका पण. आणि तो उठला आणि त्यांनी जाऊन पटकन हे कापलं आणि पायातून कापलं. तू जा ना अंगावर घेऊन झो, नाही तर तुझी वाट पाहिजे. वडील आले, आग थोडं लांब आमचं घर मोठं होते, कारण एक किचन वेगळं, त्याच्यात एक हॉल वेगळा, दुसरा हॉल आणि तिसरा हॉल 4थ्यावर 5 पर्यंत आहे. तर मी 4थ्यावर अटकलेला होता किचन पासून. तर हातात त्यांचं काय आहे, आग आहे आणि दुसऱ्या मध्ये सुक्या मिरच्या आणि दुसरी वस्तू. ही घेऊन आता दूर करणार मला. एवढ्यात मी एकदम ताकद दाखवली, शमशोन झालं. शमशोन आणि कसं सगळं तोडून टाकणार शक्ती देवाच्या, तसं देवाने अशा प्रकारे बाबाला ताकद तरी काय कसं काय तोडून पळायला धाव मारायचो मी. पळण्यामध्ये एवढा एक्सपर्ट होता मी, शाळेमध्ये धावमध्ये नंबर यायचा. आणि अशा परिस्थितीमध्ये काय मारू, काय याचं काय माहिती. गेला आणि तिकडे काय होते ते गाईच्या मोठ्या थांबलं, काय बोलू नका. गाडी बिचारी शांत राहिली. ती कुणाची गरज सगळी पेढी सगळी बघितलं. गेला गेला पुढे गेलं तर मला दिसते मोठीवरचा दरवाजा आणि लाईट पेटवून. घरात जाते तर मी बाहेर उतरेल, उतरायचं कसं. तो देणं पकडेल मला परत मारेल. उजडते कधी, कारण 4 वाजता पकडले.
गेले घरात, त्या दरवाजा लावला, घराबाहेर. ठीक आहे. मग ते बाजूला मग ते एक आत्महत्या केलेली माणूस होता, देवीला इकडे, म्हणजे कधीच मरण पावलेला. तो त्याची भीती आली, इथून उतरला तर इथे पण घाबराय, इथे पण घाबराय. जायचं कुठे? बाहेर जायला चान्सच नाही, गावाच्या बाहेर कुठे जाऊ शकत नाही. कोणी बघितलं तर चोर. आणि कधीचे दिवस काढून दिला. असं करून करून तिकडच्या तिकडेच राहायला ते थांबून थांबून करत काढली वेळ तशीच सकाळ सुरू झाली. लांब गेला, तिकडे पूर्ण ग्राउंड आहे, तिथे गाया चालवत जायचं. त्या मध्य भागामध्ये जाऊन मी बसलो. इकडून आला तर मी पळेल, कोणी सांगितलं. अशा प्रकारे मी कशी तरी दिवस काढून काढून समस्या सुटल्या. जरा थोडा मोठा होत गेला. मला सांगते आता थोडं कामाला लागलं. आता 18-19 वर्षाचा झाला तर कामाला. त्या अगोदर मी कामाला लागत होता ते 50 पैसे दिवस. 50 पैशामध्ये खाणार काय ना राहणार नाही. 15 दिवस घराच्या बाहेर चणे घ्यायचे, खायचं आणि पाणी प्यायचं. ज्याच्याकडे कामाला होतो त्याला पण दयाने आली की बघा पोराला खायला आली. बघा ही अशी कशी परिस्थिती येते, आपल्याला समजत नाही. पण परमेश्वर आपल्या बरोबर असते. हर दुःखामध्ये आपला स्वतः चालवत असतो. मग ते 16-24 मग ते 22 दिवस काम केले तर 11 रुपये दिले. कधीच पैसे वाढून काम भरपूर केले. आता विचार केला काय, त्यानंतर सुटलं. नंतर मला सांगते कामाला लाग तर घरात ये. आता काय करायचं, परिस्थिती अशी आहे, घरात नाही राहिलं तर करणार गेलो. एका तरी कामाला गेलो, 4 रुपये पगार. 4 रुपये गेलो त्याच्यावर. 4 रुपये आले. 4 रुपयाच्या जाणं गेला, सांगितलं जायचं घ्यायचं. 4 रुपये झाले. त्यातून काही काम केल्यावर पैसे बक्षीस पण द्यायचं. ठेवायचं ना बाबा, मला कसं बाबाला असं करतात. 4 रुपये पगार काय होणार नाही. दुसऱ्याकडे गेला 7 रुपये. 7 रुपये तिकडे जा. थोडे दिवस झाले तर म्हणजे दारू घ्यायचे, पैसे कसे जायचे. 7 रुपयात काय होणार, घरची परिस्थिती अशी आली. असं करता करता दुसऱ्याकडे गेला, किती 11 रुपये पगार. असे करता करता केवढं शिक्षण घेतलं मी. इस्त्रीच्या वायर, ट्रान्सफॉर्मचे जे बनवतात त्याला क्लिप बनवतात ते. अरे शिक्षण घेतलं का काय केलं. बरेचशा शिक्षणामध्ये मी हात घातले. शिक्षण म्हणजे पगार वेळ तिकडे जायचं, पगार वेळ तिकडे जायचं. मग थोडा मोठा झाला मी आणि नंतर मला समज आली. वडील मध्ये कारण ते भरपूर घरामध्ये भांडण करत आणि तुमच्या आईशी काम वाढलं. आईनं नसेल मुलांना मोकळ करत असं करून परिस्थिती सगळी गरीब आणि 4 भाऊ खायचे. मला सगळी कमवून सुद्धा फक्त घरात खायची कंडिशन, सगळा पैसा लागत. कसं तरी दिवस घालून कसे तरी दिवसातून मोठं भरत राहतं ते आपण खात. आणि सगळे छोटे ना, माझ्यापेक्षा थोडे मोठे, मोठा भाऊ मोठ्या बहिणी. माझ्यापेक्षा ते तिघांनी सगळं घराला सांभाळ केला. कशी तरी ते समजून मुलांची दारू आम्हाला समजली. आणि दारू पिल्यावर तो कोणाचा ऐकायचा. एवढी शक्ती सैतानी एवढी काळे लोक होते ना, आता घराला. पण आम्ही अशा परिस्थितीमध्ये बरेच विषय होते ते काढले निघाले. आणि मला एक दिवस चीड आला. मुली त्या दारूमुळे आईला मारत होता किंवा मी एकदम कडक भाषामध्ये दिला. वडिलावर एवढा भडकला, जर तुम्ही आईवर हात टाकला तर तुमची काय कंडिशन होईल. मला मारायला माझ्या मागे वीट घेतली आणि मागे लागली. मी पण वीट उचलली. तर
मी वीट मुलीला मारायला घेतली पण मारला नाही, खाली टाकला, म्हणजे खाली मारली म्हणजे अशात की त्याला पण एक दम आहे. पण बाबाने जी वीट घेतली ते मारला ते माझ्या पायावर. तो भीतीचा टोक लागला माझ्या पायाचा. मी मारला ते खाली मारला, पण काकीचं भांड होतं तेच फेकून गेलं. मी सांगते ते बरं केलं ते म्हणलं ते वाटलं नाही, पण बाबाला आता रस्ता दाखवला, कारण बाबा कोणाचंच ऐकत नाही. सगळ्यांना मारायचं. तो आत्मा होता ना शुद्ध कार्यक्रम. बाबा चांगले जाम चांगल्यांचं, पण तो आत्मा आल्यानंतर कोणाचं वाईट केलं आणि कोणाचं काही वाईट बिघडलं नाही. फक्त माझ्यासाठी आमचं कुटुंब तो आत्मा कसा होता. त्यावेळेला ही अशी परिस्थिती झाली. त्यानंतर वडील घाबरायला लागले. मला. त्यानंतर घरात शांतता सुरू. मला पैसे लागले काय, दारूमुळे आपल्या घराचा सत्यानाश झाला. मग स्थिरपणा सुरू. घरामध्ये चपाती बनवायची, कधी आता वडील दारू पडायचे, वाडीमध्ये जायचे, सारखा व्यवस्थित अंदाने व्हायचा, छान कष्ट मेहनत करायचे. मग त्यांना सुद्धा मी जेवण बनवतो काय ते करत होतो. एक दिवस तसंच झालं. पहिल्यांदाच मी चपाती बनवतो, चपाती वाकडी तिकडे झाली. माझी चुलत बहीण सांगते काय हे काय बनवलं. त्यावेळेला कॉमेडी भरपूर होती, जाम हसवायचा. हो भारताचा नक्षा मी बनवणार. सांगते असं काय केलं होतं. मला मी नक्षा तयार करतो. पोटात गेलं बस झालं ना, तुला काय करायचं. थोडीच करायला लागली. तर एक काम करतो, गेलो का ताट घेतला आणि ती चपाती लाटली, त्याच्यावर ठोक केला, बाजू खाल्ल्यावर चांद मामा गोळ आकारचा बनवला. आता बरोबर आहे का ना, बस खुश बस. अरे पोटातच जायचं ना, असा जाऊ तसा जाऊ, कसं तरी जाऊ, काय करायचं ते बनवणं बस झालं. कसे तरी करून चपात्या बनवून ठेवायचं, घरामध्ये घ्यायचा. एक दिवस आता जेवायला काय नाही, भाजी पनीरची भाजी घेतली आणि बनवायचं माहिती नाही पण गोड. आणि एवढी भाजी एवढी मस्त टेस्टी झाली की ती खायला नाही चाकून खाला आमच्याकडे. मोठा भाऊ होता काही डबल भाजी घेतली. बहीण जेवायची आहे, तो आला आणि ती होती ती संपली. ती राहिली उपाशी, त्या भाजीच नाही खाल्ली. मग छान भारी भाजी बनली. तेव्हा सुरुवात केली. मग घरात मी काम करा, भांडी घासायचं, घरात सारून पण करायचं, साफसफाई करायचं, सगळं पाणी बिणी भरून हात बीत मागून सगळं काम करायला सुरुवात केली. आपकामाय बापकामाय म्हणून शिकाय. आणि असं करता करता मी काम करायला लागलो. काम करता करता त्या फर्निचर मध्ये काम करून तुला पगार वाढ केला, ते काय होणार नाही. आई घेऊन सांगायला गेली, लिडर काढायला लागली. ती सगळी एवढी मोठी पोरं झाली, याचं काय नाही. तुझी पण आई होती. आता आईला सांगितलं तू पण कोणाची तरी आई. मग मला एक काम कर, मला बाहेर जायचं, परिस्थिती फार कठीण, पैसे ते कुठे अपेक्षा नाही, कोणी मदत पण करू शकतो. गरीबावर अन्याय आणि अत्याचार असते हे मी शिकलेला आहे. म्हणून आज मी गरीबासाठी खूप काय करायचं असतं तेवढं माझ्याने होत. मी सांगत नाही त्याला तुझ्यासाठी काय करणार, माझ्याने होईल ते करून मी बाजूला सांगायला पण येतात. कारण मी त्या परिस्थितीतून आलेला आहे. गरिबी कोण होता, श्रीमंत कोण होता, कर्तव्य हे काय आहे ते बघायचं. गरीब नाही बघायचं ना श्रीमंत नाही, आपलं कर्तव्य काय आहे बघ. आणि मी अशा परिस्थितीमध्ये परदेशात गेलो. तर पहिल्याच दिवशी मातीवर झोपलो. तिथून निघाले, उन्हामध्ये काम, एवढी गरमी, कधी जिंदगीमध्ये गरमीमध्ये कधी उतरलो नाही.
आणि एवढ्या गरमीत हालत खराब झाली, ना खाण्याचा ठिकाणा, ना पैशाचा ठिकाणा, ना काय. फक्त एअरपोर्टला पैसे चेंज करून घेतले तेवढे होते पुणे. खायला दुकान नाही, काय नाही, पूर्ण जंगल. घर नाही, दार नाही, काय नाही, फक्त त्या कंपनीचा कॅम्प. त्या वस्तूच्या माणसाने सांगितलं इकडे कशाला. तिकडे त्याने एक दिवस राहिले, मेडिकल घेतलं, चेक केला आणि निघाले कामासाठी. पूर्ण जंगलामध्ये तिकीट तिकडे नेऊन टाकलं तर पाणी पिण्याचा ठिकाणा नाही, ना खाण्याचा नाही, काय नाही. सगळे बघितलं तर बापरे, ती गरमी. वरती सगळा पत्रे लोखंडी आणि प्लाऊडचा रूम आणि गरमी इतकी की विचार करू शकतो. 10 मिनिटं घरामध्ये कोण राहू शकतो. बापरे बाप, करायचं अशी परिस्थितीमध्ये. आणि पाणी कसला माहितीये का, अख्खा जंग लागलेली टाकी ना, लाल पाणी आणि तो 5 मिनिट घेऊन हालत खराब झाली. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला मदत देतो. निर्णय घेतला माझ्या आई वडिलांसाठी मी काय, आणि त्यासाठी मी पळालो तयार. अर्धा 15 दिवस काम, 15 दिवस आजारी. एवढी हालत खराब झाली, विचार नाकातून तोंडातून शेवट रक्त पण निघालं. बंडीचे होते आतली बनियांच्या मध्ये 1 तासाला सोड्याची बाटली भरायची. गरमी, एवढी गरमी. किती प्रकारे मुश्किलतामधून ते काम करून निर्णय घेतले, आता आपण काहीतरी करावं आणि कुटुंबासाठी सगळ्या गोष्टी करू. असं करता करता एक दिवस बाहेरून यायचं, हालत खराब झाली, पैसे काय राहिले नाही. घरी येतो अशा प्रकारे. तेवढ्यात बहिणीने फोन केला, दादा आपलं घर पावसाळ्यात कोसळून पडलं. ते पण होत. त्या अगोदर बहिणीचं लग्न आहे, त्या लग्नाला पैसे, ते रात्री पैसे त्या लग्नाला दिले, ते संपलं. त्यानंतर माझं खर्च 15,000, ते करता करता 7,000 रुपये पगार, 5,000 वाढायचे. आणि अशी करता करता 4 वर्ष तडफडलं. 4 वर्षात नंतर असं करता 9 वर्ष काहीतरी केलंच, आई वडिलांसाठी काय केलं. माझ्या मनात राग नाही वडिलांचा, मला काहीतरी करायचं हा विचार करून. की दारूचा दोष होता, वडिलांचा दोष. आणि शेवटी अशा कठीण परिस्थितीतून भरपूर मोठे साक्ष आहेत, पण तात्पुरती म्हणून मग कसं तरी करून मी ते पैसे जमा करून हे ते करून अशा प्रकारे या छोटस पत्र्याचं घर बांधलं. 19 दिवसांमध्ये ते मी घर बांधलं आणि ताबडतोब आई वडिलांना ठेवलं तिकडे. भावासाठी नव्हतं बांधलं, आई वडिलांसाठी की त्यांना सुद्धा कमवून स्वतःच्या पायावर उभा राहून. त्यावेळेला त्यांना सांगितलं तुम्हाला घर बांधायचं असेल ते मला फक्त 20,000 रुपये, दोघा 40,000, तिघांना ते 60,000, ते आपण घर बांधू शकतो. हे सगळ्यांना होईल. नाही तर मी कष्ट केले. मी तुम्हाला सांगितलं की बहिणीचं लग्न होण्याचं कसं मी माझ्याकडूनच केलं. भावाकडून 1 रुपया कोणाकडून उचलला, छोट्या भावाकडून कपाटाला पैसे दिले, तेवढं झालेलं बस, बाकी काय. पण शेवटी मग ते घर बाबा सांगते, कोंबडे गेले तर पिल्लं येणार, आई वडील गेले तर मुलं येणार. त्यांचं तेव्हा लग्न नव्हतं झालं. मी सांगितलं काय करायचं, तुमची इच्छा, तर मी तरी काय करू शकतो. तर आशा होती माझी की मी आणि माझे वडील म्हणजे आई वडील असले माझ्याकडे तर टेन्शन नाही, पण त्यांना स्वतःला म्हणजे कोणी अनुभव येऊ दे, मी कसा आला कष्ट करून, दुःखात, निराशा, मग त्यांना पण कसं होऊ दे. त्यानंतर त्यांना कळेल की पैसे कमायची काय चीज असते. आता मी नाका तोंडातून रक्त काढलं, 1 तासात सोड्याची बाटली भरली दिसते, एवढं घाम निघून आज किती परिस्थिती अशी आलेली आहे, हे आपल्याला स्वतःला एक वर्ग शिकून घ्यायचं आहे. अरे नंतर मग मी बाहेर गेलो, बाबाने त्या मुलांना आणून ठेवलं.
राव देशमुख तर राव दे, मी काय बोललाच नाही. तर मग त्या टायमाला बरं मला कर्ज पैसे दिले असतील, तुम्ही बांधलं असतील, सगळ्यांना मोठं बांधलं असतं याच्यात. शेवटी अशी परिस्थितीमध्ये आलं, भरपूर मुलं आले त्याच्यामध्ये. मग मी पहिले तिचं लग्न, मी सगळं दुनियामध्ये जिंकलं. असं करता मी शून्यामध्ये आलो. माझ्याकडे काहीच नाही, बॅलेन्स नाही, काय नाही. एवढं आई बाबासाठी घर बांधलं आणि इकडेच इकडेच काम करायला लागलं. कष्ट कधी मेहनत केली, कंपनीत मान सन्मान सगळं मिळालं. खूप परिस्थिती निघून आलो. हर धर्मी, हर दुकान, हर समस्या सगळं चांगलं केलं, कोणाचं वाईट नाही. मग इकडे मी आलो. आल्यानंतर घरामध्ये वातावरण बिघडायचं. तर मला घरात राहून शेवटी माझ्याच रूममध्ये मला जेवण बनवलं. घर सगळं भाव आईला म्हणजे बाबाला यावर काय मग शेवटी माझ्याकडे एक रूम ठेवला. मी काही लोकांना न्याय मागण्यासाठी गेलो. त्यांनी सांगितले सगळं सोड आणि शून्यातून राहा. मी घर बांधलं, मेहनत केली. तुम्हाला काय माहिती बोलायला, नाका तोंडातून रक्त काढलेलं आहे, शरीराचा साप नाश करून टाकलेला आहे, अख्खं झिजलं आहे बोलण्यासाठी. पण आता मला जे पाहिजे ते माझ्याजवळ. आज माझ्याकडे पैसा असेल, कुठे झोपडी बांधून कुठेतरी राहा. समोरच्या व्यक्तीने मला उतारण दिलं. काय करू, भांडणं होण्यापेक्षा ते घर सोडून दिलं. घर बीर माझ्याच नाव सोडलं. घर गावाला तुम्ही पुढे राहा. देवाची एक योजना अशी झाली, मी प्रार्थना चालू करायला लागली. मला सपोर्ट नाही मिळाला घरातून, खूप मुश्किल करतात. मग लोक भरपूर यायला लागले. एक दिवस मी रस्त्याला जात असताना एका घरी चाललेल्या व्हिजिटिंग देण्यासाठी रस्त्यात एक माणूस आडवा गाडी घेऊन आला. मी त्याला वाचवा लागला. मी फास्ट होतो, पडलो, गाडी घासून गेलो, पाय फुटला, मांडी फुटली आणि घासत घसत गेला आणि आता ही जी परिस्थिती अशी होती. आणि परत घरी आलो, मी गेलो नाही. मग लोकांना माहीत पडलं मी पडलाय, मला भेटायला आली वगैरे असं सांगितलं. निर्णय 1911 मध्ये दिल्लीची संकल्प आहे हिताचे. त्यावेळेला मी इथे मला हे सांगण्यात आलं तर तुमच्या राज्यामध्ये माझ्या जीवनात हे चमत्कार घडले. तर मला सांगते तुम्ही ही एक व्यक्ती आले ना, मला सांगते तुम्हीच जमीन घेऊन मला प्रार्थनेला बरोबर तुमच्या बाजूलाच लागते. ते विचार ते पण स्वर्गात गेले, देवाच्या राज्यात म्हणून पावले. तर त्या लोकांनी सांगितलं का पैसे नाही माझ्याकडे, 20,000 रुपये बघतो. असं करता त्याला टोकन दिलं 2,000 रुपये, 500 रुपये माझ्याकडे. काही मेंबर आणि काही संघ पत्र आपण थोडे थोडे काढून देऊ. त्याला थोडे थोडे करता करता ही जमीन घेतली आणि प्रभू येशूच्या कृपेमध्ये हे झाले. तर आज हा प्रश्न प्रभूने आपल्यासाठी कसं दिला. आज तुम्ही विचार करा, पेत्राने म्हटलेलं होतं मग ते 19:23 पासून श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणं किती कठीण आहे. तर पेत्र खाली सांगितलं की आम्ही घरदार, आई बाप, भाऊ बहीण सोडलं तर मला काय भेटेल, 1000 मिळेल. आणि तो येशूची कृपेत आज देवाने माझ्यासाठी एवढं दिले, खूप समाधान आहे आणि शांती. सगळं घरदार ते सोडून टाकून दिलं. भावाला सांगितलं तुम्हीच घ्या. शेवटी आई वडिलांचं कठीण परिस्थिती घरात आहे, त्यांना पण घेऊन आलं. ते माझे वडील होते, ते वडील मरणार, आज संध्याकाळी संपेल अशी परिस्थिती झाली. तर मी घरी पण जायचा बंद झाला. कारण जर स्वतःनंतर काय केलं, मनच कुठलं गेलं, सोडलं. तर मग आला तिथून आल्यानंतर मला कळवण्यात बाबाची काही गॅरंटी नाही, तू जावं नाही. गेलो गेलं तर मग किचनमध्ये काय परिस्थिती अशी. असं केलं आणि निघालो. काय करणार, चहा बनवून दिला, चहा गेले घरी आलो. तेव्हा वडिलांची परिस्थिती एकदम कठीण झाली. मी त्याला इथे घेऊन येतो. मग प्रार्थना केली प्रभूकडे
संध्याकाळी ठणठणीत आखे गावातले लोक येत होते, मरणार मरणार, आज संध्याकाळी काढेल असं. मस्त झाले, ठणठणीत झाले, व्यवस्थित झालं. चहा पण तोंडातून रिटर्न आलेला त्यांचा, चहा पण नव्हता घेतला. परमेश्वर त्याला थांबवलं, मग आणलं इकडे, आणलं केंद्रात ठेवलं. बरेच वर्ष झाली तशी, आणि त्यांची सेवा बिवा केली, आणि देवाने मग त्याला घरी त्यांना जेव्हा मी सांगितलं ना, आता सांगते मला आता देवाच्या घरी जायचं, आता माझं वचन तुझी सेवा करणार आहे, काय करते काय नाही. तर असं करून वडिलांची सेवा वगैरे काही वर्ष केली, आणि त्यानंतर प्रभूने त्यानंतर सगळं देवा त्याला न्यायचं असेल शुक्रवारी असते, त्याला शुक्रवारी घेऊन शुक्रवारी सांगितलं की शुक्रवारचं रात्री 8:15 झाले, आणि वडील आता प्रार्थना चर्चमधून आलो तर बघतो की वडील लास्ट नंतर प्रभू त्यांनी प्रार्थना केली, प्रभूला सांगितलं प्रभू तुम्हीच बघा, पुढे टेकलं असेल ना माझ्या समोर नका त्यांचा आत्मा जाऊ दे, तुम्हीच घेऊन. थोड्या टायमाने पुढे टेकून प्रार्थना केली, प्रभूने आत्मा नेला त्यांचा केला. तर मग फोन केला, डॉक्टर सांगितलं, डॉक्टर एक होता त्याला सांगितलं त्याला केलं. मग डॉक्टर आल्या चेक केले त्याने, मग काल घुसवलं, नेलं जुन्या घरी वडिलांच्या नावावर मांडलं, तिकडे जवळ ठेवले. आणि पहिलीला मामाला सांगितलं असं असं झालेलं आहे, तयारी केलं, तिथेच ठेवलं हॉलमध्ये. आणि मी आल्यानंतर मी आंघोळ केली. ते का प्रभू अशी कशी वेळ, आता प्रार्थना शुक्रवारी सांगितलं टाइम दिलेला का, आणि माझी आता प्रार्थना 8:30 आणि मला इकडे एक परिस्थिती झाली, लेट झाला. पटकन काय केलं, आंघोळ बिंघोळ केली का, ताबडतोब प्रार्थना थोडीशी केली आणि निघा. एकाकडची प्रार्थना संपली, दुसऱ्याकडे गेले, एक फोन आला, मला माहिती काय बरं मेल्यास करू देवाच्या राज्याची मोठा. आणि जेव्हा मी प्रार्थना केली, विवचन दिला, आणि लोकांना सांगितले की आमची ओळी देवाच्या घरी. येशूच्या आज्ञा पहिल्या पाळल्या, या जगाच्या रीतिरिवाजीकडे आपल्याला लक्ष द्यायचं. येशूने सांगितले मेलेल्याच करू, तू जा. आलो थोडासा थांबला, आला घरी, प्रार्थना केली, थोडासा विश्रांती घेतली. सकाळी उठलं, गेलो चर्चमध्ये नेऊन ठेवलं, माती दिली, आणि वडिलांनी पहिलंच सांगितलं मी मेल्यावर रडायचं नाही, की मी काय ऐकायला नसतं. तर हे गुण आम्ही शिकवत होते, ते वडिलांच्या लक्षात होते, आणि त्यांना दिसता कधी द्यायचं, मग ते सुद्धा आम्ही दिलं, कारण ते प्रभूच्या विरुद्ध आहे. जुदासने 30 नाण्याला विकलेलं, तर आपण ते विकायचं. तर अशी परिस्थिती ती शिकवण. मग असं करता करता प्रभूच्या राज्यामध्ये आज मी ह्या कार्यास्थ आहे, आणि आज ह्या केंद्र जे मी उभारलं, 1 रुपया कोणाकडे दोनशे मागणी नाही केली. जे काही आलं त्या परमेश्वरच्या इच्छेने, आणि सर्व काही बनले हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. तर आजच्या जीवनामध्ये गरिबांना, आज किती लोकांना प्रभूच्या दयेने आज आम्ही हे काम करत आहे. कोणाला म्हणाला पत्रे देतात, घर बांधतात, परिस्थितीप्रमाणे असेल त्यांचं प्रभू आम्हाला जे दिलं त्याच्यातून आम्ही ती अनेक लोकांना रेशन पाण्यापासून, खाण्यापासून, आणि गरिबांना रस्त्यात लोकांना जेवण दिलं, अनेक परिस्थितीमध्ये परमेश्वराने आम्हाला दिलं. आज इथे एवढे जे महिन्यात वाजता येतात, प्रार्थनेमध्ये जेव्हा प्रार्थना चालू होती, तिथे डोनेशन मागत नाही, कोणी भेटीत ठेवा, जे येईल त्याच समान देवाच्या इच्छेने. आणि आज देव आम्हाला एवढं देतो, म्हणजे आम्ही समाधान आहे. भले 1 रुपया आहे तरी आम्ही खुश आहे. आम्ही तो विचार करतो 1000 रुपये, कारण विचार नाही ना, काही केंद्रात नसेल कोणाकडे अपेक्षा ठेवणार नाही की तू आणून थोडं. देवाच्या इच्छेने या केंद्रात सगळं येते, आणि देवाची इच्छेने सगळ्या गोष्टी बनतात. तर आज हे मी कार्य करतो प्रभूच्या सेवेमध्ये विनामूल्य, 1 रुपया न करता. हे कुठेही प्रार्थनेला बोलत तर मला 1 रुपया माझ्या खर्चाने जर माझं जेवण डबा घेऊन जाईल, बर्फामध्ये ठेवा, बर्फातलं थंड काही, पण दुसऱ्यांना जेवण चांगलं. हे माझं प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराने दिलेलं ते शिकवलं, कारण आपल्याला देवाच्या आज्ञा पाळायच्या. 6 जेव्हा पेत्रानं सांगितलं या टोपल्या उडून ठेवा, उरलेल्या 12 टोपल्या उरलेल्या, 12 प्रेषिताने 1-1 दिले.
तीच परिस्थिती आहे. उरलेल्याच वस्तू खायचा, आपण फ्रेश खायला नाही जायचं. कारण परमेश्वराने जे दिलेलं आहे प्रेषितासाठी टोपल्या ठेवलेल्या, की जे मिळालं ते खा, त्यात समाधान. रोमकराचा 14:17 देवाच्या राज्यात खाणे पिणे नीतिमत्व आनंद मिळाला शांती. आज मी माझ्या वडिलांनी एवढा माझ्यावर मुश्किलता दाखवली, लहानपणापासून मला केवढं शिकवलं, पण मी वडिलांचं मन नाही दुसरं ना माझ्या आई. आज आई वडील एक वेळ माझ्या आईकडे आली आणि मी एकटाच राहत होता. उडशी आलेले पाव खायचं, 4-4 दिवसाचं राहायचं. ते उडशी 4 ते गॅसवर करप म्हणजे सगळ्यांना दूध घ्यायचं, 1 कप दूध आणि त्याच्यात तेलावर पाणी, त्याच्यात साखर ओतायचं. कारण भूक लागत नाही ना, तो पाव म्हणजे पोट तुटते पावाने, त्याने पावाची बुरशी यायची त्याला. त्याचं ते गॅसवर गरम करायचं असं, तेच तुटून काय टाकायचं, त्याच्यात साखर टाकून ते करून ते करा. म्हणजे ते खाणं ना खूप पोट फुगलं का जेवायला नको ना. कधी चणे आणायचा आणि पाणी घ्यायचं आणि प्यायचं, कारण त्यावेळेला पोट भरायचं. इथे जेवण पोट मला आणून नाही, मी जसं आहे ते लोक मला आणून घ्यायचे. माहीत पडलं लोकांना तिथे जेवत नाही खायचं, जसं असे कशामध्ये मी राहत होते. आणि लोकांना माहीत पडलं तर लोक मला मग आजूबाजूला जेवण द्यायला सुरुवात केली, आणायला लागली. नंतर असं करता ते तुम्ही स्वतः तयार केलं बनवायला लागले, तुम्हाला बोलून असं करता मी कार्य करायचे. कधी कधी अशी पण गुण आले, मी घरात चावी लपून ठेवायचं तरी तर चावी कशी कोणाला भेटायची नाही, आणून ते काढून डबे ठेवायचे. अशी परमेश्वरचे मोठे चमत्कार करून माझ्यासाठी केले. हररिया. तर देवाने मला एवढं सांभाळलेलं की आजपर्यंत दिसत. मी माझ्या आई वडिलांची आजपर्यंत माझी सेवा वडील पण आई आहे. काही प्रश्न नाही, काही मुश्किल नाही. आज परमेश्वराच्या दृष्टीने आम्ही कार्य पण सांभाळतात, आमच्या आईला पण सांभाळतात. आज परमेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही आशीर्वाद होतो. कारण आपण एवढे लक्षात ठेवायचं आहे की आई वडील लहान असताना आपल्यासाठी किती कष्ट करतात, त्याचा थोडा आदर्श पण ठेवावा. थोडे मोठे झाले मस्ती करायला लागले, ऐकलं नाही देवाच्या नियमाप्रमाणे, त्या वडील आई बाबाच्या विरोधच जर वागलं किंवा त्यांनी त्यांच्या कर्तव्याप्रमाणे ते आपल्याशी विरुद्ध वागले, पण आपण त्यांच्या विरुद्ध जायचं. आदर्श नेहमी ठेवायचा. बालपणाची नेहमी आठवण ठेवायची. बालपणामध्ये लहानातले मोठेपर्यंत आई वडील आपल्यासाठी कशी महत्व, स्वतःच्या डोक्याची पण किंमत ठेवत नाही की मी झोपतेगार आणि माझा मुलगा उठेल पडेल का, किती काळजी असते. असं लग्न मुलांचा करेपर्यंत त्या आई वडिलांची किती टेन्शन असते. आदर्श नेहमी आई वडिलांचा ठेवला. मी माझ्या आई वडिलांची किंमत ठेवली तर आज माझ्या परमेश्वराने मला हे दिले. आपल्या पृथ्वीवरच्या आई बाबाचा सन्मान करणार, 20 मध्ये 12 वचनात दिले, आई बाबाचा सन्मान कर. जो आई बाबाचा सन्मान करेल तो स्वर्गीय राज्यात प्रवेश करेल. म्हणून माझी स्टोरी मी असं मुद्दाम केले लोकांना की इतर भरपूर आहे शिक्षा, मला एवढीच नाही, अनेक शिक्षा होतात, पण मी लोकांना एक शॉर्टकट मधून दिलं. या परिस्थितीतून मला देवाने आणि माझ्या मुलांनी माझ्यावर प्रेम असतो. आई वडिलांनी जर माझ्यावर भीती ठेवली नसती तर मी आज केला. म्हणून हे आपल्यासाठी. त्यावेळेला माझी आई एक दिवस आली अशी, टेलिफोनचं बिल घेऊन, म्हणजे बिल नाही सांगायला आहे, टेलिफोनचं बिल आहे. तर मग तिकडे जुन्या घरी यायचं, तिथे नाही. तर ते टेलिफोन तिकडे होता तेव्हा तिकडचं होतं, तिकडून मग आम्ही इकडे शिफ्ट केलं, पण बिल तिकडे यायचं. तर त्यावेळेला आई मला कधी विचारलं नाही तू जेवला तर इथे एकटा राहतो. पहिलीमध्ये घरामध्ये पण शिरली, म्हणजे घराच्या बाहेरूनच बोलून गेली. पण खूप वाईट वाटतं. आई जन्मदाता बायबलमध्ये स्वतःचं 27 आहे स्पष्ट माझ्या नजरेत आलं. मी आई वडिलांसाठी सगळं केलं, घर बांधलं, त्यांना राहायला नेलं, सगळं त्यांना डोक्यावर जरा पण भार येईल असं काहीच नाही केलं. किती कष्ट मी केले, मेहनत केली, माझ्या जीवाला वाटलं. मी आई एवढं पण शब्द विचारत नाही, जेवला का, मला खूप वाईट. मनात फिरू घरामध्ये खूप अस्वस्थ असत जीवन. हल्ल्या अशा परिस्थितीमध्ये मला एवढं झालेलं होतं. आई आली, आशा आली,
सांगत नाही जेवणार पण घरी जेवायला असेल विचार केला त्या दिवशी असा चमत्कार झाला ना, एक माणूस मला भेटायला लागला. नाही सॉरी, फोन केला ना, मला सांगते जेवण पाठव. सांगत नको, हे आहे जी कॅन्टी होती, एक मुलगी आली, ती कोण न कोण ते बहिणी दोघे येऊन गेल्या. सांगते खरं जेवल्यात की नाही बघा. त्या मुलीने सांगितलं एकटीला की जेवण बिवण काय नाही, चेक करून आली. चेक करून गेली का रात नाही बोलतो, मला माहिती आहे किचन मध्ये ते गेले कॅन्टीन. मला भेटायला जेवण येणार मग असं बोलला जेवण देतो. मला फोन आला, बोलते नाही जेवण शेवटी आलं. पर्यंत दुसरी मुलगी गेली, तिने सामान असेल तिच्या बापाने ते गेलं. एंगेजमेंट करायची होती, त्याला संध्याकाळी एंगेजमेंट. ती आज इकडे आले, सामान घेऊन आले. काय नाही, बाबाने फोन केला, काय जेवण एवढा पाऊस जोरामध्ये होत होता की विचारलं ती कोण अडकली. मग शेवटी जेवण आलं, तेवढ्या डबा नाही केला. बोलले समजा तू जेव आता तू जाणार, एवढा पाऊस पडतो की ती जेवली. ती 4 दिवस ती पण जेवली नाही. काय खायला दिलं, देवाचा आशीर्वाद, अन्न देवाचं होतं. संध्याकाळी तिचं एंगेजमेंट केलं. एंगेजमेंट वगैरे झाला, आणि त्यानंतर प्रभूची दया अशी झाली, बाबाने फोन केला तसं की आता पुढे जेवत नाही, काय केलं नाही. बरं परमेश्वराचं अन्न तिला मिळालं की देवाने मला अन्न पाठवलेलं, ते अन्न मला दिलं. की आता दिलं तर मला आता काय वाचलेलं आता कसं करणार, थोडंसं काढायला जाऊ. मग अशी परिस्थिती म्हणजे आज आपण देवामध्ये जीवन जगतो, देव आपल्याला कसं देईल, परमेश्वराने इतकं दिलं. मग आई वडिलांना माझ्याकडे आजपर्यंत आहे. तर असं आहे, आपल्याला परमेश्वर मध्ये परीक्षा येते. सोन्याची परीक्षा अग्नीनेच असते. येशूमध्ये येणाऱ्या ना परीक्षा असते. तेव्हा 16-20 दुःख आले, दुःखच आपल्याला आनंद. आणि शेवटी आई वडील आज माझ्याकडे आहे, आणि देवाने मला खूप चांगल्या गोष्टी एवढं दिलं की मी विचार करू शकतो. तर सर्वात श्रेष्ठ माझं स्वर्गीय आहे येशू. याची जी आई होती माझी, येशू माझा पिता आहे, आणि ह्यानी मला आजच्या काळापर्यंत एवढं दिलेलं आहे. मी समाधान, धन संपत्तीने नाही समाधान. जी देवाची जी शांती आहे, प्रेम आहे, ते मला मिळालं. तेव्हा मी आई बाबावर प्रेम करतो. निवड 15-12 जसं मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही देवावर प्रीती करा, ही माझी आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आई वडिलांना आपल्या जवळ ठेवा. कधी जिंदगी दुःखी नसेल तुमची मुलं पण तुम्हाला कधी बघणार जशाच तसे खुश असू. आपल्या आई वडिलांचा नेहमी आदर्श बायबल मधले आज्ञा आहे. बायबलच्या आज्ञा कोणालाही मोडता येणार. म्हणून आज समाजात अनेक लोक माझी किंमत का किंमत देतात की मी माझ्या आई वडिलांना आज दुःखातून जरा बाहेर पडतो, सुखाचा मार्ग दिला, आणि आज सन्मानी किंमत मिळाली. हालेलुया म्हणजे येशूच्या हालेलुया.